6 डिसेंबर 1956 भारतीय इतिहासातील एक भावनिक दिवस. या दिवशी भारतीय राजकारणातील महाकाय वटवृक्षांना वाकविणारा एक झंझावात थांबला. अथांग समुद्रातून करोडो प्रवाशांना सही सलामत पैलतीर गाठण्यास मदत करणारा दीपस्तंभ विझला. अन्यायी मनुस्मृतीला जाळून तिच्या राखेतून भारतीय संविधान नावाची सुरेख रांगोळी काढणारा चित्रकार अनंतात विलीन झाला. या दिवशी राष्ट्राने केवळ एक महान नेता गमावला नाही, तर सामाजिक क्रांतीची ज्योत प्रज्वलित करणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. आज त्यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांचे कार्य, विचार आणि समाजाप्रती त्यांचे योगदान कायम नवचैतन्य देणारे आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेल्या भीमरावांनी अन्याय, भेदभाव आणि मानवाला मनुष्य म्हणून न पाहणाऱ्या व्यवस्थेशी लढा देण्याचा संकल्प अगदी लहानपणापासून केला. मी समाज बदलणार हे त्यांचे ध्येय केवळ घोषणा नव्हती, त्यासाठी त्यांनी आयुष्यभर झुंज दिली. उच्च शिक्षणासाठी त्यांनी कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा जगातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये यशोशिखर गाठले. पण शिक्षण हे केवळ व्यक्तिगत प्रगतीचे साधन नसून समाज परिवर्तनाचे हत्यार आहे हे त्यांच्या मनात रुजले होते. ते त्यांनी आपल्या कार्याने सिद्धही करून दाखवले. दलितांना उच्च जातींप्रमाणे पाणी पुरवठा मिळावा यासाठी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह, अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, स्वतंत्र भारताच्या अस्तित्वासाठी चाललेल्या गोलमेज परिषदांचे विचार मार्गदर्शन किंवा 14 ऑक्टोबर 1956 साली केलेले धम्मचक्र प्रवर्तन असो. डॉक्टर आंबेडकरांनी समानतेसाठी, मानवी अधिकारांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी ऐतिहासिक संघर्ष उभारला. 25 सप्टेंबर 1932 रोजी आंबेडकरांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे कायदेमंडळात शोषित वर्गांना राखीव जागा देण्यात आल्या. ते देशाचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते. भारताच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान अमूल्य आहे. स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या तत्वांवर आधारित भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी त्यांनी केली. भारतीय संविधान हे त्यांच्या बुद्धीचेच नव्हे, तर त्यांच्या करुणा, दूरदृष्टी आणि मानवतावादाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्म स्वीकारून समाजाला शांतता, विवेक आणि मानवतेचा नवा मार्ग दिला. हा निर्णय एका व्यक्तीचा नव्हता, तो संपूर्ण समाजाच्या नवनिर्मितीचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा क्षण होता. बाबासाहेबांनी आयुष्यभर अस्पृश्यतेच्या प्रथेविरुद्ध लढा दिला. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न 1990 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. ते एक कायदेतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, साहित्यिक आणि थोर राजकारणी होते. आज 69 वर्षांनंतरही बाबासाहेबांचे विचार तितके जिवंत, तितकेच दिशादर्शक आहेत. त्यांनी दिलेला संदेश, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा आजच्या काळातही तितकाच महत्वाचा, तितकाच परिवर्तनकारी आहे. समाजात समानता, मानवता आणि न्यायाची बीजे पेरण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे योगदान राष्ट्र उभारणीच्या प्रत्येक घटकात सामावलेले असून प्रत्येक पिढीला दिशा दाखवत राहते. महापरिनिर्वाण दिन हा केवळ त्यांच्या स्मृतीचा दिवस नसून त्यांच्या विचारांना जीवनात उतरवण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे. त्यांचा संघर्ष, त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली दिशाच आपल्या पिढ्यांना प्रकाश देणारा दीपस्तंभ आहे.